परमेश्वराने अब्रामास सांगितले, go from your country, तू आपला देश, your people and your father's household to the land I will show you. आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. I will make you into a great nation and I will bless you. I will make your name great and you will be a blessing. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. I will bless those who bless you and whoever curses you, I will curse you and all peoples on earth will be blessed through you. मी तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करील. So Abram went as the Lord had told him, and Lot went with him. Abram was 75 years old when he set out from Haran. त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळ आशीर्वादित होतील. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राहम निघून गेला व त्याच्याबरोबर लोत गेला. He took his wife Sarai, his nephew Lot, all the possessions they had accumulated, and the people they had acquired in Haran, and they set out for the land of Canaan, and they arrived there. आपली बायको सारा, आपला पुतण्या लोत, त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हरान येथे त्यांनी मिळवलेली माणसे ही घेऊन अब्राहम कनान देशात जावयास निघाला व कनान देशात तो जाऊन पोहोचला. Any relationship that is ever built in life, it begins some kind of a way with the sacrifice. आपल्या जीवनामध्ये जे कोणतेही नातं जोडण्यात येतात ते कुठल्या न कुठल्या कारणास्तव आपल्या जीवनामध्ये जोडून येतात. Abram was told by God to leave his father's household, to leave his place of nativity, to go to a place where God had called him to. परमेश्वराने अब्राहमाला सांगितले होते, तू आपला देश, आपले नातेवाईक, आपले बापाचे घराणे सोडून परमेश्वर त्याला जे ठिकाण दाखवित होतं त्या ठिकाणी जाण्यास सांगितलं. But make no mistake, God never told him where he would be ending up at. परंतु परमेश्वराने त्याला सांगितलं नाही, हे सांगण्यास त्यांनी चूक केली नाही की तो त्याचा शेवट किंवा अंत कुठे होईल. How many of you know it's one thing for just a single person to move and go somewhere, but it's a completely different dynamic when it's a whole family moving. आणि एकदा एका मनुष्याला जर जाण्यास सांगितलं तर ती एक वेगळी गोष्ट आहे, परंतु पूर्ण कुटुंबासंगती जाण्यास सांगितलं तर ती एक वेगळी गोष्ट आहे. I would have loved to be a fly in the room when Abram told Sarah they're moving. He heard from God and God did not tell them where. आणि आपण पाहतो की जेव्हा अब्राहमाने त्याच्या बायकोला सांगितलं की आपल्याला हे ठिकाण सोडून जायचं आहे, परंतु त्याच्या बायकोला व त्याला माहित नव्हतं की कुठे जायचं आहे. Because women are thinkers by nature, men are doers. Amen. आणि माणूस जे आहे विचार करणारे आहेत आणि त्या प्रकारे ते कार्य करणारे आहेत. So Abram was like, "Hey Sarah, God spoke to me the other day." आणि अब्राहम सारेला म्हणू लागला की अरे सारे, परमेश्वर माझ्याशी अशा प्रकारे बोलला. And he told us to leave the land of Haran. आणि त्यांनी सांगितलं की परमेश्वराने आपल्याला सांगितले आहे की हरान हे ठिकाण सोडून तुम्ही जा. So we know what was Sarah's response. Amen. आणि आपल्याला ठाऊक आहे की साराचा प्रतिक्रिया काय होती. She was like, "Where are we going?" आणि ती म्हणू लागली की आपण कुठे जाणार. And here it is. You have to take into consideration that she went on and followed him without knowing where they were going. आणि या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, तिने काही प्रश्न न करता त्याच्या मागे ती निघाली. Now many of you wives in here, if you would be honest, you would probably have an attitude if your husband told you that. Amen. आणि या ठिकाणी आपण पुष्कळशे लोक आहोत की आपण प्रश्न करू जेव्हा आपल्या पतीने आपल्याला अशा प्रकारे विचारल्यास.
But Abraham was obedient. परंतु अब्राहम आज्ञा पालन करणारा होता. This was the first sacrifice. This was the first test of his relationship with God. आणि हे जे आहे त्याचं सर्वात प्रथम केलेलं अर्पण आहे आणि हे जे त्याचं सर्वात प्रथम परमेश्वराबरोबर असणारी संगती आहे. Majority of believers have no problem with serving God until God gets them to a place to give up something that they truly love. आणि जोपर्यंत पुष्कळशे परमेश्वराचे संतगण आहेत, जोपर्यंत When your children are healthy, जेव्हा तुमचे लेकरं आरोग्य आहेत, when your relationship with your spouse is well, आणि तुमचं जे पती पत्नीचं नातं जे आहे ते चांगलं चाललं आहे, when all of the bills are paid, आणि तुमचे सर्व जे बिल्स आहेत त्याची तुम्ही ते भरलेले आहेत, it is easy to serve God in that type of atmosphere. आणि त्या परिस्थितीमध्ये परमेश्वराची सेवा करणं अतिशय सोपं आहे. But let the day come when calamity begins to take place. परंतु एक दिवस येऊ द्या जेव्हा तुमची परिस्थिती बदलू लागते. When you are like the servant of God Job that lost everything. आणि तुम्ही परमेश्वराचा जो सेवक आहे त्याप्रमाणे तुम्ही सर्व काही गमावलं. Here it is, Job all in one day lost his possessions and lost his family, and then his wife said, curse God and die. आणि आपण पाहतो योबाने एका दिवसामध्ये त्याच्याकडे असणारी सर्व धन संपत्ती सर्व काही तो गमावून बसला. त्याची पत्नी त्याला बोलू लागली, तो देवाला शाप दे. And the Bible mentions that Job at the end of the calamity went and worshiped God. आणि शास्त्रलेख असा म्हणत आहे की योबाच्या शेवट आपण पाहतो की त्यांनी जाऊन देवाची उपकार स्तुती केली. You see, Abraham in the Bible, God gave him the title of friend of God, which had never been given to a man ever before. अब्राहामाविषयी आपण शास्त्रामध्ये पाहतो परमेश्वराने त्याला मित्र या नात्याने संबोधित केलं आणि हे नातं शास्त्रात दुसरं कोणाला दिलं नाही. But he obtained that name through a relationship with God, a consistent one. आणि त्यांनी हे जे नाव आहे परमेश्वरासंगती असणारं जे नातं आहे ते सदैव तेच ठेवून त्यांनी सांभाळलं. Because Abraham did what God told him to do. कारण की अब्राहामाने जे काय केलं ते परमेश्वराच्या आज्ञेनुसार केलं. You have to take into consideration when God told him to leave Haran, this was his place of comfort. आणि जेव्हा परमेश्वराने त्याला हरान सोडायला सांगितलं होतं ते त्याच्या सर्व सुख सुविधेचे ठिकाण होतं. Everything was going well with him. He had service. He was married. He was taking care of his nephew Lot and Lot's wife. Everything was going well with him. आणि त्याचं सर्व काही सुख सुविध चाललं होतं, सर्व समृद्धी होती, त्याच्या पत्नी बरोबर चांगलं संगती होती, त्याच्या पुतण्याचा तो सांभाळ करत होता व सर्वस्व काही चांगलं होतं. And God tells him to leave his father's country. And to be honest, as I look at that, the only thing that I can see in scripture why God told him to leave is if you look further down, it says that they were idol worshipers. Amen. आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी आपण पाहतो की त्याला परमेश्वराने सर्व काही ते सोडायला सांगितलं, त्याच्या बापाचं घर सर्व सोडायला सांगितलं, कारण का त्या वचनाच्या खाली आपण पाहत असता ते सर्व मूर्तीपूजक होते. But let's be honest, it still could not have been an easy leave to leave all of his family. परंतु तुम्हाला मी खरं सांगतो त्याचं स्वतःचं ठिकाण किंवा त्याचे नातलग सोडणं सोपं नव्हतं.
this was the beginning of sacrifices and testing as far as growing Abraham's relationship with God. आणि आपण पाहतो अब्रामाने केलेलं हे सर्वात प्रथम अर्पण त्यांनी परमेश्वरासाठी केलं. त्याचं जे नातं आहे अशा प्रकारे देवाबरोबर जुळत गेलं. You see, I have seen many people over the course of 30 years, they would serve God for maybe a year, maybe serve God for 6 months, maybe even serve Him for 10 years, and then all of a sudden they're gone without a trace. आणि आम्ही माझ्या 30 वर्षाच्या या सर्व सेवेमध्ये मी पुष्कळ लोकांना पाहिलं आहे. 6 महिन्याकरिता त्यांनी देवाची सेवा केली, वर्षभराकरिता त्यांनी देवाची सेवा केली आणि त्यानंतर ते सर्व काही सोडून देवापासून ते निघून गेले. These people did not endure to the end, as Scripture says. These people did not endure to the end, as Scripture says. आणि शास्त्रलेख असं म्हणतो की शेवटपर्यंत हे लोक टिकू शकले नाही. They stood serving God for some time. आणि त्यांनी देवाची सेवा थोड्या क्षणासाठी केली. But when the moment of tribulation, the moment of temptation, the moment of testing, the moment of challenging of faith, they called it a day. आणि जेव्हा त्यांचे कष्ट आले, जेव्हा त्यांची परीक्षा आली, जेव्हा त्यांचे निंदन, अपमान, छळ आली, त्या परीक्षेमध्ये ते टिकले नाही, त्यांच्या विश्वासात ते टिकले नाही. I have learned in my own relationship with God. माझ्या स्वतःच्या वैयक्तिक नात्याविषयी जे परमेश्वराबरोबर आहे त्यात मी शिकलो that it is okay to disagree with God at times. आणि कधी कधी परमेश्वराबरोबर आपली संमती नसते, हे ठीक आहे. Because it is a relationship, amen? कारण का ते आपलं त्याच्याबरोबर नातं आहे. How many of you in here are married? आणि या ठिकाणी कित्येक लोकांचं लग्न झालं आहे. Do you get along with your spouse all of the time? आणि सदैव तुमचे जे सोबतीचे आहेत त्यांच्या बरोबर तुमचं जमतं का? Exactly. Let's be honest. There are even times you wake up in the morning, you look over at them and be like, man, I messed up. आणि खरं तुम्ही सत्यरीतीने सांगा की तुम्ही सकाळी जेव्हा उठता आणि तुम्ही म्हणता की या माणसाने सर्व काही अस्ताव्यस्त केलं आहे. But you endure because you understand that you made a vow. Amen. आणि तुम्ही टिकून राहता कारण का तुम्हाला एक चांगली गोष्ट परिधान होणार आहे. Until death do you part. आणि जोपर्यंत मरण तुम्हाला वेगळं करत नाही. In sickness and in health. आणि आजारामध्ये आणि कष्टांमध्ये. For richer or for poor. श्रीमंतीमध्ये, दारिद्र्यामध्ये. Oh, I might have stepped on some toes right there. आणि इथं बसणाऱ्या सर्वांनी हे जी शपथ आहे ती घेतली असेल. But here it is, you stayed. आणि या ठिकाणी आपण पाहतो की तुम्ही तिथे राहिलं पाहिजे. Because a relationship, you don't always get along. कारण का तुमच्या नात्यामध्ये पुष्कळदा तुमची संगनमत नसते. I've had many times in my life माझ्या जीवनामध्ये पुष्कळदा अशा प्रकारे झालं where I told God no. कारण त्या ठिकाणी मी परमेश्वराला नाही असं बोललो. He speaks to me vividly. आणि तो माझ्या बरोबर बोलत असतो. And he shows me things. आणि तो मला गोष्टी दाखवतो. And I've told him no. आणि मी त्याला नाही म्हटलो. And God would respond. आणि परमेश्वर तेव्हा उत्तर देतो. You're going to learn the hard way. तू कठीण परिस्थितीने आता शिकणार आहे. Perfect example. आणि एक चांगलं उदाहरण आहे. Look at Jonah. योनाकडे पहा. There will never be a man of God like him ever in Scripture. आणि शास्त्रलेखामध्ये त्याच्यासारखा कुठला कधीही एक माणूस नसेल. Any person that has ever lived आणि कुठलाही मनुष्य अशा प्रकारे जगला नसेल. will never be like Jonah. जोना सारखा नसेल.
And I'm going to explain to you why. आणि मी तुम्हाला सांगणार आहे की ते का असं आहे. Let's be honest. Jonah was the greatest rebel. आणि आपण पाहतो की योना जो आहे तो पुष्कळदा आपण पाहतो की तो सगळ्या गोष्टी नाकारत असे. Many preachers पुष्कळचे सुवार्ता गाजवणारे have preached on this man आणि या मनुष्यावरती त्यांनी सुवार्ता गाजवली and proclaimed him as a disobedient आणि अशा प्रकारे त्यांनी घोषित केलं की हा आज्ञाभंग करणारा आहे. person that didn't listen to God आणि असा मनुष्य ज्यांनी देवाची आज्ञा पाळली नाही until God forced him into a situation. जोपर्यंत परमेश्वराने त्याला एक कठीण परिस्थितीत आणलं नाही तोपर्यंत. But let me tell you why there was never a man like Jonah. परंतु मी तुम्हाला सांगतो जोनासारखा एक दुसरा व्यक्ती नसेल हे का. This man did not preach a 45-minute sermon. त्या मनुष्याने 45 मिनिटाकरिता सुवार्ता गाजवली नाही. He said a simple sentence, in 40 days Nineveh shall be overthrown and the whole city repented. आणि त्याला एक फक्त छोटंसं वाक्य सांगायचं होतं की 40 दिवस उरलेले आहे, निनवे शहर जे देश आहे याचा नाश होणार आहे. There will never be an anointed man like that ever again. आणि त्याच्यासारखा अभिषेक असणारा एक व्यक्ती परत कधी नसेल. You can talk about his rebellion. आणि त्याचे जे विरोध करणं किंवा नाकारक आत्मा जे आहे त्याविषयी आपण बोलतो. You can talk about his ungratefulness. आणि एक आभारी रूपी अंतकरण नसण्याविषयी आपण बोलू शकतो. And how he said no to God. आणि परमेश्वराला त्यांनी कशा प्रकारे नाही म्हणून म्हटला. God told him to go to Nineveh. परमेश्वराने त्याला सांगितलं तू निनवे या ठिकाणी जा. And he bought a ticket to Tarshish. आणि तार्शेश या ठिकाणी जाण्यास त्यांनी तिकीट घेतलं. And I am a firm believer that Tarshish was like Las Vegas, Nevada. आणि मी एक खात्रीपूर्वक सांगणारा विश्वासणारा आहे की तार्शेश म्हटल्याने लास वेगस सारखं ते एक शहर असेल. It was a party town. आणि ते एक पार्टी करण्याची संधी किंवा वेळ होती. He knew when he got off of that boat आणि त्याला ठाऊक होतं आणि तो त्या जहाजामध्ये गेला that he was going to get all of the drinks that he wanted. आणि त्याला हवं असणारे सर्व काही ड्रिंक्स त्याला त्या ठिकाणी मिळतील. And he was going to party all night. आणि पूर्ण रात्रभर तो त्या ठिकाणी पार्टी करणार होता. But God stopped the boat. परंतु परमेश्वराने ती जहाज थांबवली. And here it is. आणि या ठिकाणी आपण पाहतो You have a disobedient man. या ठिकाणी तो परमेश्वराचा आज्ञाचा भंग करणारा मनुष्य आहे. And that was his relationship with God. आणि हे नातं त्याचं परमेश्वराबरोबर होतं. Because every time that God deals with you, you're not going to, oh, are you okay? Because every time that God deals with you, प्रत्येक वेळी परमेश्वर जेव्हा तुमच्या बरोबर व्यवहार करतो, you will not always jump up and say yes. तुम्ही प्रत्येक वेळी उडी मारून म्हणत नाही की होय. In fact, it would be a silent, defiant no. आणि कदाचित एक शांतपणे तुम्ही नाकारत असताल. But a relationship still परंतु तरी सुद्धा तुमचं नातं त्याच्या बरोबर आहे. that you have to grow into. त्याच्या संगती ज्यात तुमची वाढ व्हायची आहे. And now we're going to skip over to Genesis chapter 22. आणि आता आपण उत्पत्ती 22व्या अध्यायाकडे वळूया. Amen. And we're going to start in verse 1 and we are going to read up to 14. आणि पहिल्या वचनापासून 14व्या वचनापर्यंत आपण आता वाचूया. Sometime later, God tested Abraham. He said to him, Abraham, here I am, he replied. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामास कसोटीस लाविले. त्याने अब्रामास अशी हाक मारली तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा?
Then God said, take your son, your only son whom you love, Isaac, and go to the region of Moriah. Sacrifice him there as a burnt offering on a mountain I will show you. देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावरती त्याचे होम अर्पण कर. Early the next morning, Abraham got up and loaded his donkey. He took with him 2 of his servants and his son Isaac. When he had cut enough wood for the burnt offering, he set out for the place God had told him about. तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटे सुटून आपल्या गाढवावरती खोरगी घातली. आपल्या बरोबर 2 सेवक व आपला मुलगा इसहाक यास घेतले आणि होम अर्पणासाठी लाकडे फोडून घेतले. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. On the 3rd day, Abraham looked up and saw the place in the distance. तिसऱ्या दिवशी अब्रामाने दृष्टीवर करून ती जागा दुरून पाहिली. He said to his servants, stay here with the donkey while I and the boy go over there. We will worship and then we will come back to you. अब्राम आपल्या सेवकास म्हणाला, तिथे गाढवाजवळ थांबा, मुलगा आणि मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. Abraham took the wood for the burnt offering and placed it on his son Isaac, and he himself carried the fire and the knife as the 2 of them went on together. तेव्हा अब्रामाने होम अर्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक याच्या पाठीवर ठेविले आणि आपल्या हातात विस्ताव सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले. Isaac spoke up and said to his father Abraham, Father, yes, my son. Abraham replied, the fire and the wood are here. Isaac said, but where is the lamb for the burnt offering? तेव्हा इसाकाने आपला बाप अब्राम यास म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होम अर्पणासाठी कोकरा कुठे आहे? Abraham answered, God himself will provide the lamb for the burnt offering, my son. And the 2 of them went on together. तेव्हा अब्राम म्हणाला, बाळा, देव स्वतः होम अर्पणासाठी कोकरू पाहून देईल आणि ते दोघे बरोबर चालले. When they reached the place God had told him about, Abraham built an altar there and arranged the wood on it. He bound his son Isaac and laid him on the altar on top of the wood. देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले. तेव्हा अब्रामाने तेथे वेदी उभारली, तीसवर लाकडे रचिले आणि आपला पुत्र इसहाक यास बांधून वेदीवरच्या लाकडावरती ठेविले. Then he reached out his hand and took the knife to slay his son. But the angel of the Lord called out to him from heaven, Abraham, Abraham, here am I, he replied. मग अब्रामाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास आकाशातून हाक मारून म्हटली, अब्राहम, अब्राहम. तो म्हणाला, काय आज्ञा? Do not lay a hand on the boy, he said. Do not do anything to him. Now I know that you fear God because you have not withheld from me your son, your only son. मग तो बोलला, तू मुलावरती आपला हात चालवू नको, त्याला काही करू नको, कारण का तू आपल्या एकुलत्या एक मुलासह माझ्यापासून राखून ठेवला नाहीस. यावरून तू देवाला भिवून चालणारा आहेस हे मला कळाले. Abraham looked up, and there in a thicket he saw a ram caught by its horns. He went over and took the ram and sacrificed it as a burnt offering instead of his son. So Abraham called. तेव्हा अब्रामाने दृष्टीवर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. मग अब्रामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केले. So Abraham called that place, the Lord will provide, and to this day it is said, on the mountain of the Lord it will be provided. आणि अब्रामाने त्या ठिकाणाचे नाव यहोवा इरे, परमेश्वर पाहून घेईल, असे ठेविले. त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात आलेले असे आजवर बोलतात. The angel of the Lord called to Abraham from heaven a second time. परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्रामास दुसऱ्यांदा हाक मारून म्हटले, and said, I swear by myself, declares the Lord, that because you have done this and have not withheld your son, your only son. परमेश्वर म्हणतो,
मी स्वतःची शपथ वाहून सांगतो की तू हे कृत्य केले, आपला मुलास, आपल्या एकुलता एक मुलास माझ्यापासून राखून ठेविले नाही. I will surely bless you and make your descendants as numerous as the stars in the sky and as the sand on the seashore. Your descendants will take possession of the cities of their enemies. यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीच वृद्ध करून तुझी संपत्ती आकाशातील ताऱ्यांइतकी, समुद्रातील वाळू इतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूंचे नगरे हस्तगत करील. And through your offspring, all nations on earth will be blessed because you have obeyed me. तो माझा शब्द ऐकिला म्हणून पृथ्वीची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील. And now I'm going to show you something that shows the growth in his relationship with God. आणि आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे जेणेकरून परमेश्वराबरोबर तुमचं असणारं नातं कशा प्रकारे वाढलं जाईल. If you take close attention आणि जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिल्यास to chapter 12, 12व्या अध्यायाकडे, when God tells Abraham जेव्हा परमेश्वर अब्रामाला सांगतो to leave for this place that he didn't even know about, अशा ठिकाणी जाण्यासाठी जे ठिकाण त्याला ठाऊक नव्हतं, God doesn't put a time frame on when this took place. आणि परमेश्वरांनी वेळेची कोणची अशी आठ ठेवली नव्हती की ही गोष्ट घडण्यासाठी. He could have told Abraham on January the 1st, कदाचित तो अब्रामाला सांगू शकला असता की जानेवारीच्या 1 तारखेला to leave your father's house, तुझ्या बापाचं घराणं सोडून निघ. and he could have possibly not even left for a few months. आणि कदाचित त्यांनी काही महिन्यांसाठी ते ठिकाण सोडलं नसेल. The Bible doesn't give a time frame on that. आणि शास्त्रलेख त्या ठिकाणी कुठलीही वेळेची नोंद त्या ठिकाणी करत नाही. But it shows that when it came time to sacrifice his son, the Bible shows that he left the next day to go sacrifice Isaac. परंतु आपण पाहतो की जेव्हा वेळ आली त्या वेळेस त्यांनी त्याच्या पुत्राचं अर्पण करण्याकरिता लगेच दुसऱ्या दिवशी तो निघाला अशी नोंद शास्त्रलेखात आहे. Now we can look at this a couple of different ways. आणि काही वेगवेगळ्या प्रकारे आपण याच्याकडे पाहू शकतो. Maybe he didn't like Isaac that much. कदाचित त्याला इसाकावरती जास्त प्रेम नसेल. But he went on and did it. परंतु तो गेला आणि ते त्यांनी सर्व काही केलं. Because that is what a relationship with God is. कारण की ते जे नातं अब्रामाचं परमेश्वराबरोबर होतं याच करिता त्यांनी केलं. When you are willing जेव्हा तुम्ही पूर्ण मनाने इच्छा करता to sacrifice it all, आणि पूर्णपणे अर्पण करण्याकरिता, you gotta take into consideration आणि ही गोष्ट तुम्हाला गृहीत धरायला हवी that Isaac was a prayer that he waited 25 years for. की इसाकाने अब्रामाने इसाकासाठी 25 वर्ष वाट पाहिली होती. He was 75 years old when God gave the promise of him to have Isaac. आणि त्याचं वय, अब्रामाचं वय 75 होतं जेव्हा परमेश्वराने त्याला शपथ वाहून सांगितली की तुला पुत्र होईल. And he didn't end up having him till 25 years later. आणि नंतर 25 वर्षानंतर परमेश्वराने ते पूर्ण केलं. And we know after waiting such a long time, he cherished the day that Isaac was born. आणि आपण पाहतो की एवढ्या वर्षानंतर सुद्धा जेव्हा परमेश्वराने त्याला ते लेकरू दिलं त्या दिवसासाठी तो आनंद करत होता. He was very attached to this young man. आणि हे जे क्षण आहे त्याच्यासाठी त्याचं खूप त्याच्याबरोबर त्याला तो जोडला गेला होता. I'm surprised that he didn't even name him Abraham Jr. आणि आम्हाला असं आश्चर्यचकित वाटतं की अब्रामाने त्याचं नाव, लेकराचं नाव छोटा अब्राम असं ठेवलं नाही. And commentators say that Isaac was possibly around
12 years old when he was about to be sacrificed. आणि इसहाकाचं जेव्हा अर्पण करण्यास नेलं होतं, अशा प्रकारे लिहिलं गेलं आहे की तो 12 वर्षाच्या आसपास होता. So he had waited 25 years for his child त्यांनी 25 वर्ष आपल्या लेकराकरिता वाट पाहिली and spent a good 12 years with him आणि त्याच्या बरोबर एक चांगले 12 वर्ष त्यांनी घालवले. for God to tell him, now you must sacrifice him on the Mount Moriah. आणि आता तू जाऊन तुझ्या लेकराचं अर्पण मोऱ्या पर्वतावरती जाऊन कर, या वेळेची तो वाट पाहत होता. When God desires to grow your relationship with him, जेव्हा परमेश्वराची इच्छा असते की आपली संगती, आपलं नातं त्याच्या बरोबर चांगल्या प्रकारे वाढलं पाहिजे, he will bring you to sacrifices that don't make sense. आणि अशा प्रकारच्या गोष्टी तो तुम्हाला येऊन अर्पण करायला सांगेल ज्याचं तुमच्या जीवनात अर्थ नाही. It doesn't make sense to the natural eye, आणि आपल्या नैसर्गिक नेत्रानुसार ते आपल्यासाठी काय लाभ नाही. but God has something involved to bless you. परंतु परमेश्वर तुम्हाला चांगल्या प्रकारे आशीर्वाद करण्याकरिता त्यात काही गुड गोष्टी ठेवल्या आहेत. Us as humans, आणि आपण असे मानवी रीतीने पाहिल्यास we hold on to things that God is telling us to let go of. आणि आपण पाहतो की कदाचित परमेश्वर आपल्याला काही गोष्टी सोडा अशा प्रकारे आपण विचार करून ते सोडतो. It can be a relationship. कदाचित तुमचं ते नातं असेल, It can be a job. कदाचित तुमची नोकरी असेल, It could be a business opportunity. कदाचित तुमच्यासाठी एक व्यवसायाची संधी असेल, It could be family actually hindering the move of God upon your own life. आणि कदाचित तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्यासाठी एक अडखळ नसेल परमेश्वरासंती राहण्यासाठी. And God is saying, let go so I can bless you. आणि परमेश्वर म्हणतो त्या सर्व गोष्टी तुम्ही सोडून द्या जेणेकरून मी तुला आशीर्वादित करील. Let go so this relationship can grow closer. आणि त्या गोष्टी सोडून टाका जेणेकरून तुमचं नातं देवाबरोबर वाढेल. So we can go somewhere. की आपण कोणत्या तरी ठिकाणी जाण्यासाठी. God in scripture always compares his relationship to the believer as a marriage. आणि आपण पाहतो की देवाचं शास्त्रलेख आहे त्याच्या विश्वासणाऱ्यांकरिता एक वधू व वर याच्या नात्याने ते संबोधित केलं आहे. You see, when God is talking about Adam and Eve, he begins to say they're to leave father and mother and the two shall become one. आणि आपण शास्त्रलेखामध्ये आदम आणि हव्वाविषयी पाहतो. परमेश्वर त्या ठिकाणी म्हणत आहे की त्यांनी आपले आई वडील सोडून दोघं एक होऊन एकत्र वेगळं त्यांनी राहिलं पाहिजे. When God is trying to get you into a deeper relationship, जेव्हा परमेश्वर तुम्हाला एक गहन नात्यामध्ये जेव्हा तुम्हाला तो आणू इच्छितो, वाढू इच्छितो, he begins to get you to separate from those things so this relationship can happen. आणि तो तुम्हाला अशा प्रकारे अलिप्त करू पाहतो जेणेकरून तुमचं नातं परमेश्वरासंती अजून वाढण्यास. Because one thing that I can tell you, परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, if that relationship with God is rocky in the least bit of an area, if the relationship with God is in the least bit, आणि जर तुमचं नातं जे आहे परमेश्वराबरोबर थोडं सुद्धा एक कनिष्ठ संबंधामध्ये नसेल, there is a possibility, आणि एक शक्यता आहे, if it is unchecked, you won't make it. आणि तुम्ही त्या गोष्टी आणि जर ते कनिष्ठ नसेल तर त्या गोष्टी तुम्ही बनू शकणार नाही किंवा घडू शकणार नाही. That's why it is so important, कारण का यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे, to work on this relationship with God. या नात्यासाठी आपण परमेश्वराबरोबर परिश्रम घेतले पाहिजे. Even when you don't understand it. जेव्हा तुम्हाला त्याच्याबरोबर विषयी कुठलंही ज्ञान नसताना सुद्धा. I was sharing with Pastor Mike आणि पास्टर माईक बरोबर मी काही गोष्टी सांगत होतो.
how the gates of hell आणि जे नरकाचे जे द्वार आहेत were against me coming to India. आणि मी भारतामध्ये येण्याकरिता किती ते अडखळण करत होते. I showed him how they canceled my flight out here. आणि त्यांनी या ठिकाणी माझं येण्याकरिता माझं जे फ्लाईटचं जे तिकीट होतं ते कशा प्रकारे त्यांनी कॅन्सल केलं. How I had problems with my car prior to coming. आणि या ठिकाणी येण्या अगोदर माझं जे वाहन होतं त्याविषयी किती माझे अडखळणं होते. How my luggage is still in Delhi. आणि माझं जे सर्व काही सामान आहे ते सर्व दिल्लीमध्ये आहे. The devil did not want me to be here. आणि सैतानाची इच्छा होती की मी या ठिकाणी कसल्याही परिस्थितीत येऊ नये. But I knew because of my relationship with God. परंतु मला ठाऊक होतं की माझी जी संगती परमेश्वराबरोबर आहे That he was going to move in India. आणि तो मला भारत देशामध्ये आणणार आहे. I can't lie to you. I was frustrated going through these trials. आणि तुम्हाला मी खोटं सांगणार नाही, या सर्व परिस्थितीतून कष्टातून जाताना मी दमलो होतो व थकलो वैतागलो होतो. I was very irritated. आणि मला खूप संताप झाला होता. But God spoke to me. परंतु परमेश्वर माझ्याशी बोलला. And he says, I have a people in India. माझे लोक आहेत भारतामध्ये तुझ्यासाठी. I have a people that love me. आणि असे लोक आहेत जे माझ्यावरती प्रीती करतात. A people that desire more of me. आणि असे लोक ज्यांना माझ्याविषयी अधिक अपेक्षा आहेत. A people that enjoy my presence. असे लोक जे माझ्या सानिध्याचा आनंद घेतात. And you are going to bring your word to them. आणि तू त्या लोकांमध्ये माझं वचन आणणार आहे. Amen. आमेन. God loves you. परमेश्वर तुम्हावर प्रीती करतो. He goes to great extremes आणि तो शेवटल्या क्षणापर्यंत जातो to bring you to himself. की जेणेकरून तुला त्याच्या जवळ आणण्याकरिता. He loves you with an everlasting love. आणि सार्वकालिक प्रीतीने तो तुझ्यावरती प्रीती करतो. He says you are in the palm of his hand, no man can pluck it out. तो म्हणतो तू माझ्या तळहातावरती कोरलेला आहे, कोणताही मनुष्य तुला हिरावून घेणार नाही. Elohim, you are so good. He says that neither death nor life आणि तो म्हणतो मरण असो किंवा जीवन असो can separate you from the love of God. परमेश्वराच्या प्रीतीपासून मला कोण वेगळं करेल. He is into you. तो तुझ्यामध्ये आहे. Grow that relationship with God. ते परमेश्वराचं नातं जे आहे त्याच्यात तुमची बढवती होऊ द्या. Amen. If we can have every head bowed and all eyes closed. या आपण आपले नतमस्तक करून आपण आपले नेत्र बंद करून परमेश्वराकडे अर्पण करूया. Maybe you're in here तुम्ही कदाचित त्या ठिकाणी आले असताल and you have been struggling आणि कदाचित तुम्ही खूप परिश्रम करत असताल in your relationship with God. तुझ्या परमेश्वराच्या नात्या संबंधाने. You have been wanting to call it quits. आणि कदाचित तू असं परिस्थितीत असेल की तू आता सोडून टाकावं. The enemy has been warring against you. आणि शत्रू तुझ्याविषयी अशा प्रकारे तुला वॉर्निंग देत आहे. I want to tell you this night. आणि आज मी तुम्हाला सांगत आहे, Hold on to God's unchanging hand. परमेश्वराचा न हलणारा जो हात आहे त्याला तुम्ही घट्ट धरून राहा. Let him do an awesome work in your life. तुझ्या जीवनामध्ये त्याला एक अद्भुत गोष्ट करू द्या. Let this be a recommitment. आणि परत एकदा तुम्ही त्याच्याकडे समर्पण करा. Of doing what God has called you to do. या गोष्टी करण्याकरिता ज्याकरिता त्यांनी तुझं पाचारण केलं आहे. Amen. आमेन. All I got for you guys. Amen. Are you coming on? Okay. Amen. And we're going to go ahead and sing some worship. आणि आता आपण जाऊन थोडे काही
गीत गाणार आहोत. Some announcements. Oh, some announcements. I'm sorry, he's going to bring up some announcements. Amen. आणि आता काय